नमस्कार शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आपल्या मिस्टर अक्षय तोडकर यूट्यूब चॅनलवर. आणि मित्रांनो बघू शकतोय आज रोजी आपलं हे जे लोडिंग चालू आहे ते डॉक्टर श्री विश्वास पाटील सर हे गायनेकोलॉजिस्ट आहेत. पुण्यामध्ये दत्तनगरला त्यांचं मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आहे आणि आपले ते जुने कस्टमर आहेत आणि ते आत्ता स्वतः आपल्या इथं नर्सरीवर सुद्धा आलेले आहेत. तसंच त्यांचे जे शेतीचं काम बघणारे त्यांचे मित्रच आहेत ते सुद्धा आपल्या इथं आलेले आहेत. त्यांचे पुतणे सुद्धा आलेले आहेत. बघू शकतो आपण इकडं सर्व शेतकरी म्हणजे डॉक्टर साहेब असतील आणि बाकीचे त्यांचे जे काही सहकारी आहेत ते सुद्धा आपल्या नर्सरीवर आलेले आहेत. आता जवळजवळ त्यांची 3री ते 4थी वेळ आपल्याकडनं रोपं घेण्याची. त्यांनी आपल्याकडून जास्त प्रमाणामध्ये नारळ लागवड केलेली आहे. आत्तापर्यंत 250 ते 300 रोपांची लागवड केलेली आहे आणि सर्व चांगल्या प्रकारे बाग डेव्हलप केलेली आहे. आणि आज रोजी त्यांनी आपल्याकडं 350 नारळ लोडिंग नियोजन घेतलेलं आहे. आणि बघू शकतो की हा मलेशियन ग्रीन डॉर्फ आपल्याला ही 1.5 वर्षाची रोपं आहेत. लावल्यानंतर 3 वर्षामध्ये उत्पादन चालू होणारी, वर्षाकाठी 300-350 नारळ मिळणारी अशी ही जात आहे. 10 किलोच्या बॅगमध्ये. रोपाची उंची जरी कमी असली, कारण ही बुटकी झाडं आहेत, ह्याला 2 ते 2.5 फुटावरच नारळ लागणार आहे मित्रांनो. आणि बघू शकतो की आपण आपल्याकडे कशा पद्धतीनं स्टॉक मेंटेन केलेला आहे. आता हा गेल्या वर्षीचा जुना स्टॉक आहे. नवीन स्टॉक आपल्याकडे जवळजवळ 1 लाख रोपं आपण आपल्या दुसरं जे युनिट आहे लांजामध्ये तिथं रोपं तयार केलेली आहेत. आंबा असेल, चिक्कू, सर्व प्रकारची फळझाडं असतील, ही सर्व आपल्या प्लॉटमध्ये रेडी आहेत आत्ता सध्या जूनसाठी. आणि बघू शकतो की आपण कशा पद्धतीने हे नियोजन आहे. आता इथं स्वतः डॉक्टर साहेब असतील, त्यांचे मेंबर असतील. बघू शकतो आपण कशा पद्धतीने हे नियोजन. हे लागवड करत असताना आपण झिगझॅग पद्धतीनं 15 बाय 15 करायचं आहे. एकरात 200 रोपं लागतात. प्लॉटची लांबी रुंदी बघून आपण कमी जास्त करू शकतोय. आता ही जी नर्सरी आपली ती कोल्हापूर जिल्ह्यातील शहाड तालुक्यात मलकापूर या गावी 35 एकरात नर्सरी आहे. शासन मान्यता आहे. खात्रीशीर रोपांबरोबर फ्री सल्ला मार्गदर्शन देणारी महाराष्ट्रातली सर्वात जुनी सर्वात मोठी नर्सरी. एक वेळ नर्सरीला अवश्य भेट द्या. येणं शक्य नसेल तर ऑनलाईन बुकिंगसुद्धा करू शकताय. तर मित्रांनो बघू शकतो आता हे आपलं जे लोडिंग आहे ते 250 जवळजवळ रोपं झालेली आहेत लमसम. आणि टोटल आपल्याला 350 झाडं भरायचे आहेत. तसंच आता डॉक्टर साहेबांनी इतरसुद्धा झाडं काही घेतलेली आहेत. त्यामध्ये आंबा असेल, केशर आंबा असेल, बारमाशी आंबा असेल, मियाजाकी आंबा आहे. बघू शकतो आपण हा मियाजाकी आंबा असेल. त्यानंतर जांभळ आहे आणि इतर काही रोपं घेतलेली आहेत. तर मित्रांनो ही जी नर्सरी आपली ती पूर्ण 35-40 एकरामध्ये एका ठिकाणी, दुसऱ्या ठिकाणी 25 ते 30 एकरामध्ये नर्सरी आहे. जवळजवळ 50-60 एकर क्षेत्रामध्ये 2 ठिकाणी अशी ही नर्सरी आहे. लांजामध्ये आपलं दुसरं युनिट आहे. शेतकऱ्यांनी येत असताना अपॉइंटमेंट घेऊन या, जेणेकरून भेट होते, सविस्तर माहिती मिळते. कारण लांजामध्ये सुद्धा काम चालू असते आपलं. प्लॉट व्हिजिट असतील किंवा काही इतर कामंसुद्धा असतात. आणि सर्व प्रकारची फळझाडं, फुलझाडं, शोची, जंगली, आयुर्वेदिक, मसाल्याची इत्यादी सर्व प्रकारची 1500 अधिक व्हरायटीची खात्रीशीर रोपं मिळतात. आणि नर्सरी शासन मान्यता आहे, त्यामुळं अनुदानला बिल हे आपल्याला मिळत असते. भाऊसाहेब फोंडकर, नानासाहेब देशमुख, पोखरा योजना इत्यादी ज्या काय आपल्या महाराष्ट्र शासनाच्या फळबाग लागवड योजना आहेत त्यासाठी आपलं बिल चालते मित्रांनो. ते सुद्धा आपल्याला प्रोव्हाइड केलं जातं आणि निःशुल्क, कोणताही त्यासाठी अतिरिक्त आपल्याला चार्ज लावला जात नाही. आपल्याकडून रोपं घेतली असतील तर ते फ्रीमध्ये रोप आपल्याला बिल दिलं जातं मित्रांनो. तर एक वेळ आपल्या ही नर्सरीला व्हिजिट करा. येणं शक्य नसेल तर ऑनलाईन बुकिंगसुद्धा करू शकताय. आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, इतरांबरोबर शेअर करा. आणि डेली असे आपले व्हिडिओ येत असतात ते पाहत राहा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद. आपला दिवस शुभ असो.